ठाणे स्टेशनला आहे. तुतारी ट्रेनची वाट बघतोय. तुम्ही गर्दी बघू शकता समोर. बघा इथे समोरची गर्दी आहे, माझ्या मागची गर्दी आहे. आमच्या बॅग आहे तिकडे. आता चाललो आम्ही गावाला बाई. चला टाटा. माझा मित्र नाईट वर्किंग करताना लॅपटॉप घेऊन सोबत आला आहे. आली तुतारी ट्रेन आमची. बघूया आता जलना कधी उघडतोय. जलना जागा भेटते का आम्हाला. इथेच एवढी गर्दी दिसते. जलना डब्यामध्ये जागा नाही भेटणार असं मला वाटतंय. मी बोलवतो विनेला पहिल्या डब्यात चढ, पण हा काय चढला नाही. माझ्या मागचा पोरगा फक्त आता नाट्य करतोय. पुढे जागा होती, पुढे जागा होती. मागे आता बघा लपडा होणार आहे. लपडा बघ नाही ना तर कोणतरी माझा मोबाईल दापेल असं माहिती का हात मिळणार म्हणून. गाड़ी से मध्य प्रदेश वाले लोग कैसे जा रहे हैं. हमारे गांव में इन्होंने घर भी लिया कि क्या है. देखो भाई देखो ये तुतारी एक्सप्रेस है क्या. ए भाई तुतारी देखा बघ जरा. ती सेने जबलपूरची होती. आम्ही तुतारी समजलो. नशीब आम्ही चढलो नाही. या विनेला का माहीत नाही आणि मला सांगतोय तू गावाला जात नाही करून. प्रकारे आमची फायनली तुतारी एक्सप्रेस आलेली आहे. जागा आहे का बघ बोलला हा पोरगा मला. एका दरवाजा बंद दिसत आहे. दरवाजे उघडत नाहीत कोण. दरवाजा खोलणारच नाही. फायनली आम्हाला ट्रेन भेटली आणि आम्ही चढलो हँडिकॅपच्या डब्यात. आता बघूयात देवाची कृपेने टी नाही भेटलं तरच बरं आहे. जायची बाई मजाच नाही. असं ट्रेन चालत असते. अशी माणसं बसलेली असतात आणि मी उभा असतो. आता भूक लागली. 3 तास सलग उभारून प्रवास केला आहे. आता भूक लागल्यामुळे आता माझा मित्र या बॅगेतनं काहीतरी भाकरवडी काढेल. बघूया काय काढतोय. मला बोला भाकरवडी. हँडिकॅपचा डबा कसे झोपलेत बघा. तुम्ही बघू शकता माणसं कशी जातात गावाला. आणि आम्ही भाई बघ उभा एवढी जागेवरती उभा आहे. विचार कर आम्ही एवढी जागेवरती उभे आहेत. काय काढतो बॅगेतनं काय काढतो बघूया. काय नाही काढणार वाटते आजच्या दिवसात. काढलं केळाचे वेफर्स आहे. भाकरवडी नाही वाटत. भाकरवडी नाही याच्यात वाटतं. इकडे चणे रात्रीचे स्टॉफ भाकरवडीच आता आम्ही खाणार रात्री. वाव गाडीला सिग्नल आहेत कसे बघू शकतो तुम्ही. ट्रेन चालली आहे. ते पण कसा सिग्नल जाऊ. गाडीने वाजल्यात आम्ही आणि आत्ताच वीर स्टेशनला पोहोचलेलो आहेत. आता इथून आम्ही टमटमने जाणार आहे. कधी टमटमने बघूया. पूर्ण फिरू तिकडे. वीर स्टेशन बघू शकतात नवीन. आता वीर सरळ सरळ काकांनी हाकलून टाकलंय. गाडीमध्ये जास्त प्रवास नसल्यामुळे काका काय घेत नाही. चालत जाऊ आता भाई. कारण की काकाने हाकललं. काका बोलले गाडीत जागा नाही जास्त. गाडीत आपले माणसं कमी आहेत म्हणून तुम्ही आता दुसरं ऑप्शन निवडा. तर आपण बघूयात रस्त्यावरती जाऊन काय भेटतंय का. क्या चालत जायला लागेल कदाचित. वाजलेत आणि आम्ही वीर स्टेशनवरून चालत चाललो आहे. कारण की ते गाडीचं काहीच एक ऑप्शन नाही आहे. आणि बघूयात रस्त्यावरती कोण आम्हाला लिफ्ट देत आहे का. आम्हाला जायचं महाडला. राईट महाडला. हां महाडला जायचं आहे. चांदवे बुद्रुक गावामध्ये. हाच तो विनय. त्याच्या आम्ही गावाला चाललो आहे. आता अशा प्रकारे आम्ही लिफ्ट मागतोय रस्त्यावरती बरोबर. बघा ते तिघांना आम्हाला मित्र आहे पहिलावाला आणि ते 2 अजून आमच्यासोबत आहेत. रात्रीचे 4 वाजलेत आणि आम्ही इथे लिफ्ट मागतोय रस्त्यावरती हायवेवरती. ते पण बघूयात कोण थांबतंय का आणि आम्हाला लिफ्ट देतंय का आम्हाला चालत जायचं आहे आज हे ठरलं आहे. त्यांना लिफ्ट भेटलेली आहे आणि आम्ही दोघं लटकलेलो आहोत. बघूयात आमच्यासाठी कोण येत आहे का. या साईडच्या रोडने आम्हाला जायचं आहे. या साईडच्या रोडला आली आहे कदाचित. आम्हाला कदाचित लिफ्ट भेटू शकते. बघूया काका आम्हाला घेत आहेत का. दोन प्रवासी आम्ही. काका घरी चालले तिथपर्यंत सोडा आम्हाला. अजून एक टमटम येते मागून.
अजून एक टमटम आलेली आहे, मला वाटत नाही काका चालले घरी. काका घरी चाललेत कदाचित. अजून एक खालून टमटम येते, बघूयात त्यांचं काय म्हणणे. आम्हाला नेणार आहेत का नाही नेणार आहेत का आम्ही असंच आज इथे उभं राहावं सकाळी 5-6 वाजेपर्यंत आणि नंतर आम्हाला रिक्षा भेटावी. रिक्षा आहे, टमटम नाही, रिक्षा आहे. ही रिक्षा पण गेलेली आहे अशी. अशा प्रकारे आम्ही पुन्हा एकदा असेच उभे राहिलेलो आहोत. कदाचित आज आम्हाला इथेच रात्र काढायची आहे असं मला वाटतं आहे. भेटले असताना माझा मित्र मार्मिक कदम रात्रीचे 4:30 वाजता गाडी घेऊन आलाय. आणि ते दोघं जे झोपलेत ना त्यांच्या घरी जाऊन थांबा, मी तुम्हाला दाखवतो काय करणार थोड्या वेळाने.